नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 19 जुलै 2026. मी मालेगाव नाशिककडे जातोय. या ठिकाणाहून अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून राज्यातला म्हणजे 19 जुलैपासून राज्यातला पाऊस चांगला वाढत जाणार आहे. हे पाऊस चांगला 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर राज्यात काही भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो 19 जुलै ते 26 जुलैच्या दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, एक लो प्रेशर चक्रीवादळ जात असल्यामुळं त्या 4 जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार ते अतिमुसळधार हेवी टू हेवी रेन होणार आहे. चांगला 300 ते 400 मिलीमीटर तिकडं पाऊस पडू शकतो. म्हणून हा अंदाज नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर परत राज्यामध्ये आणखीन एका ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणजे 19 जुलै ते 26 जुलैच्या दरम्यान महाबळेश्वरकडं जवळपासनं हेवी टू हेवी म्हणजे खूप मोठा पाऊस होणार आहे. 400 ते 500 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो. तर त्या ठिकाणी पाऊस झाल्याच्या नंतर कोयना जे धरण आहे ते आता भरू शकतंय. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की महाबळेश्वरवर पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे त्याचं पाणी कोयनाकडे जातं, म्हणून ते कोयना धरण भरू शकतंय. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातलं परिस्थिती बघितलं तर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर या इथं काल देखील आज देखील पाऊस पडला. आणि आणखीन जवळपास 30 तारखेपर्यंत असा दररोज वेगवेगळ्या भागात काही काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार, कुठं रिमझिम पडणार, कुठं पेंडोलता पडणार. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर तिकडं देखील काय होणार आहे, हे जवळपास 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत म्हणजे आज 19 ते 30 आणखीन 10-11 दिवस असा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे की तिकडे देखील असा म्हणजे 19 तारखेपासून ते 30 जुलैपर्यंत असा दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबई पुण्याला देखील जोराचा पाऊस सुरू राहणार आहे. म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण कोकणपट्टी आणि घाटमाता परिसर मात्र 19 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे घाटमाता आणि कोकणपट्टीकडे. म्हणून ही अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसेच नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्ह्यातला काही भाग तिथं, त्याच्यानंतर धाराशिव, लातूर त्या